आज आपण सहज म्हणतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पण हे आकडे ठरवले कोणी? हे वर्ष मोजायला सुरुवात कधी झाली? आणि सगळं जग एकाच पद्धतीने वर्ष का मोजत नाही? आज ह्या सगळ्यांची गोष्ट हजारो वर्षांपूर्वी सुरू होते. तेव्हा घड्याळ्या नव्हती, कॅलेंडर नव्हते आणि वर्ष हा शब्दही नव्हता. माणूस आकाशाकडे पाहत होता, रोज सूर्य उगवतो, मावळतो. पण काही महिन्यांनी थंडी वाढते, काही महिन्यांनी पाऊस पडतो आणि काही काळानंतर सगळं परत तसंच होतं. तेव्हाच माणसाच्या लक्षात आलं, वेळ सरळ रेषेत जात नाही, ती चक्रात फिरते. शेती सुरू झाल्यावर ही जाणीव अत्यंत महत्वाची ठरली. पेरणी कधी करायची, कापणी कधी होणार, पूर कधी येतो, सगळं एका ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा घडत होतं. या एका पूर्ण चक्राला माणसाने नाव दिलं वर्ष. वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर वर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक पूर्ण फेरी मारायला लागणारा वेळ. वेळ आहे 365 दिवस आणि थोडे तास, मिनिटं, सेकंद. पण हे समजायला मानव जातीला हजारो वर्ष लागली. सर्वात आधी व्यवस्थित वर्ष मोजणी आपल्याला आढळते प्राचीन इजिप्तमध्ये. नाईल नदीला दरवर्षी पूर यायचा. हा पूर शेतीसाठी जीवन मरणाचा प्रश्न होता. इजिप्शियन लोकांनी पाहिलं, सिरिस नावाचा एक तारा सूर्यासोबत ज्या दिवशी उगवतो त्याच सुमारास नाईल नदीला पूर येतो. हा काळ साधारण 365 दिवसांचा होता. तिथेच जन्म झाला 365 दिवसांच्या वर्षाचा. पण महिन्यांचा प्रश्न सुटला नव्हता. महिने आले चंद्राच्या हालचालीतून. चंद्राचा एक फेरा सुमारे 29.5 दिवसांचा. 12 चंद्रमास म्हणजे फक्त 354 दिवस. इथूनच वेळेचा गोंधळ सुरू झाला. कुठे सण ऋतूंमध्ये बसत नव्हते, कुठे शेतीचं गणित चुकत होतं. हा गोंधळ सर्वात जास्त जाणवला प्राचीन रोममध्ये. रोमन कॅलेंडर राजकारणावर चालायचं. राजे हवे तसे महिने वाढवत, वर्ष कमी जास्त करत. परिणाम असा झाला की कॅलेंडर वसंत ऋतू दाखवत होतं, पण बाहेर हिवाळा होता. तेव्हा पुढे आला रोमचा सम्राट जुलियस केसर. त्याने एक ऐतिहासिक प्रश्न विचारला, जर वेळच बरोबर नसेल तर साम्राज्य कसं शिस्तबद्ध राहील? केसरने इजिप्शियन खगोलशास्त्रज्ञांची मदत घेतली आणि इसवी सन पूर्व 46 साली एक मोठा निर्णय घेतला. जुलियन कॅलेंडर सुरू झालं. वर्ष ठरलं 365 दिवसांचं. दर 4 वर्षांनी एक दिवस जास्त, लीप इयर. पण हा बदल इतका मोठा होता की 46 BC हे वर्ष इतिहासात ओळखलं जातं इयर ऑफ कन्फ्युजन म्हणून. त्या वर्षात 445 दिवस होते, फक्त वेळ पुन्हा बरोबर आणण्यासाठी. हा कॅलेंडर इतका प्रभावी ठरला की पुढची 1500 वर्ष संपूर्ण युरोप त्याच्यावर चालत राहिला. पण एक अगदी छोटी चूक त्यात लपली होती. जुलियन कॅलेंडर म्हणत होतं वर्ष 360.25 डेज, पण प्रत्यक्षात वर्ष आहे 365.2422 डेज. फरक फक्त 11 मिनिटांचा. पण 1500 वर्षात हा फरक वाढत गेला आणि तब्बल 10 दिवसांचा झाला. ऋतू पुढे सरकू लागले, धार्मिक सण चुकू लागले. तेव्हा इतिहासात पुन्हा एक निर्णायक क्षण आला. इसवी सन 1582 साली व्हॅटिकनचे प्रमुख पोपे ग्रेगोरी 13 यांनी धाडसी निर्णय घेतला. कॅलेंडर मधून 10 दिवस थेट काढून टाकले. 4 ऑक्टोबर नंतर थेट 15 ऑक्टोबर. लोक झोपले आणि उठले तेव्हा 10 दिवस गायब झाले होते. अनेकांनी विरोध केला, पण विज्ञान जिंकलं. नवं कॅलेंडर तयार झालं, ग्रेगोरियन कॅलेंडर. नियम अधिक अचूक झाले. प्रत्येक 4 वर्षांनी लीप इयर. पण 100 ने भाग जाणारी वर्षे लीप नाही, जोपर्यंत 400 ने भाग जात नाही. म्हणूनच 2000 लीप इयर होतं, पण 2100 लीप इयर नव्हतं. आज जगातील बहुतेक देश हाच कॅलेंडर वापरतात आणि 2025-26 हा आकडा तो मोजला जातो येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून. असे म्हटले जाते की हा धार्मिक सांस्कृतिक आधार आहे, वैज्ञानिक नाही. म्हणूनच हिंदू पंचांग वेगळं आहे, इस्लामिक कॅलेंडर वेगळं आहे, चायनीज कॅलेंडर वेगळं आहे, पण उद्देश एकच, वेळ समजून घेणं. आता शेवटी एकच प्रश्न, वर्ष बदललं जातं की आपण? नमस्कार.